गड उर्फ सोनगड हे एक दुर्गम ठिकाण असल्यामुळे तिथे पोहोचण्यासाठी योग्य नियोजन आवश्यक आहे. प्रामुख्याने कुडाळ किंवा कोल्हापूर या दोन शहरांमधून गडाकडे जाता येते. कुडाळ किंवा घोडगे सोनवणे मार्गे एक डांबरे रस्ता थेट पवारवाडी गावापर्यंत जातो. तेथून उजव्या हाताला डोंगरावर चढणारी एक ठळक पायवाट दिसते. हीच वाट तुलसीगडावर येऊन जाते. पवारवाडीतून गडावर पोहोचण्यासाठी साधारणतः 1.5 ते 2 तासांचा अवधी लागतो. सुरुवातीची 30 मिनिटांची उभी चढण दाट झाडीतून, विशेषतः करवंद आणि जांभळांच्या वनातून जाते. थोडी चढण चढल्यावर 2 डोंगरांच्या मध्ये एक मोकळी सपाटी लागते. येथून किल्ल्याचा माथा स्पष्टपणे दिसू लागतो. गडावर पोहोचण्यापूर्वी वाटेत एक नैसर्गिक खिडकी किंवा रॉक आर्च लागते. त्याला स्थानिक लोक भीमाची आकडी म्हणतात. शेवटच्या टप्प्यात कातळात कोरलेल्या पायऱ्या आणि उद्ध्वस्त दरवाजा लागतो, जिथून आपण गडमाथ्यावर प्रवेश करतो. हा दरवाजा खालच्या टप्प्यात असून येथून गडाचा माथा सुमारे 80 फूट उंचीवर आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर गवत वाढले. किल्ल्यावरील पिंपळाच्या झाडाखाली चौथऱ्यावर भैरवनाथाची मूर्ती असून जिला स्थानिक लोक सोनदेव नावाने पूजतात. या पाठीमागे भैरवाची दुसरी मूर्ती असून या ठिकाणी काही तोफा ठेवलेल्या निदर्शनास येतात. मूर्ती शेजारी एक झोपडी असून या झोपडीत भांडी ठेवलेली आहे. मंदिरावरात कोरडे पडलेले लहान तळे आहे. मंदिरासमोरील उंचवट्यावर एका मोठ्या वाड्याचे अवशेष असून या वाड्याच्या भिंती आजही शिल्लक आहेत. वाड्याच्या आत अनेक खोल्या आहेत. वाड्याच्या पुढील भागात तटबंदीच्या काठावर कातळात खोदलेली पाण्याची टाकी आहे. यापुढे 2 बुरुजात असलेला गडाचा पूर्वाभिमुख दरवाजा असून बुरुजाचे मातीच्या ढिगाऱ्यात रूपांतर झाले. या बुरुजात असलेला दरवाजा पूर्णपणे नष्ट झाला असून हा भाग एका चिंचोळी सोंडेने सह्याद्रीच्या मुख्य रांगेशी जोडला. येथून तटबंदीवरून गडाच्या उत्तर भागात आल्यानंतर भैरवगड व दूरवर पसरलेले गडनदीचे पात्र नजरेस पडते. येथे मोठ्या प्रमाणावर वास्तूंचे अवशेष असून पुढे एक मोठा तलाव नजरेस पडतो. या ठिकाणी आपली गडफेरी पूर्ण होते. ऋषीगड उर्फ सोनगड हा किल्ला दक्षिण कोकणच्या सामरिक इतिहासातील एक अनमोल ठेवा आहे. सह्याद्रीच्या कुशीत विसावलेला हा दुर्ग आजही आपल्या वैभवशाली भूतकाळाच्या आठवणी जपून आहे.